कुठे आहे? मॉर्निंग गाईज, आता उठून जरा रेडी झालो. आज आमच्या चॅनलचा पहिला ब्लॉग आहे. आज शिवजयंती निमित्त आम्ही काही ठिकाणांवर जाणार आहे आणि बघ चला आता मित्र पण येतील माझे 2-3 जण. मग आम्ही काही ठिकाणांवरती शिवजयंतीसाठी जाणार आहे. चला आता बघू मित्र येत आहेत, त्यांना पण घेऊ. बरोबर आले तर या गाडी बुलेटने जायचं आपल्याला. आले ते पण आयान आणि स्वरूप, हे पण येणार आपल्यासोबत. इकडे बाहेर हे पण जाणार आहे आपल्यासोबत. हा आयान आणि हा स्वरूप. जय शिवराय सर्वांना. चला आता निघूया. चला आता फिरायला जाऊ, मामाच्या गावाला जाऊया. अरे कहना क्या चाहते हो? चला गाईज आता आम्ही निघतोय. बाय बाय. कुठे आता पेट्रोल टाकायला जाऊ मला वाटतं. तर निघतो आम्ही. आता आम्ही जस्ट आलो आपुलकी प्रतिष्ठानचं. आपुलकी प्रतिष्ठानच्या फक्त शिवजयंती नाही होती आहे, शिवजयंतीसोबत सत्यनारायणची पूजा पण होते. पण जगाला आता आम्ही निघतोय आता. तर भेटू आता पुढच्या जागी. बाय बाय गाईज. काम आलं तिथे कंपनी. आता पेट्रोल बाहेर चाललंय. जस्ट पेट्रोल बाहेर चाललंय इथं. आणि चलना प्रकारे आहे. आवाज द्यायची भीती वाटते फक्त. कुठे तर सीन व्हायचा, बाकी काय नाही. पळव भाई, पळव भाई. तेव्हा का इथं पण काय भारी मूर्ती बनवली. महाराजांच्या बालपणीची मूर्ती आहे आणि सत्यनारायणची पूजा पण आहे. आता जस्ट पेट्रोल भरायला पोहोचले आम्ही. बघा पेट्रोल पंप. आत्ता चाललोय लगेच आणि पेट्रोल भरून लगेच भेटतो तुम्हाला. त्याला काही आता जस्ट पेट्रोल भरलं आहे. आता कुठे जायचं प्रश्न आपल्याला बासपाकडेच जायचं आहे. एका मंडळ चांगला मंडळ आहे तो. खूप ठाण्यातला टॉप मध्ये येतो. पण संध्याकाळी पण येऊ तिथं. संध्याकाळची मजा खूप मस्त एन्जॉयमेंट. महाराजांच्या पायात सकाळी पडायला पण वेगळीच मजा आहे. कारण की सकाळी अभिषेक पण होतो महाराजांचा. म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता समोर. तुझं काय म्हणतंय? माझं काय म्हणतं, संध्याकाळी आपण नेहमी सगळं बघा. अजून काय तयारी सुरू झाली पण स्पीकर बघा ह्यांचे काय प्रिपरेशन आहे. म्हणजे असा मंडळ, असा काढलेला मंडळ आहे ठाण्यातला. ट्रेनचे अजून काय झालं नाही. आम्ही खूप सकाळी सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आम्ही तर परत संध्याकाळी येऊ. पाया चालू केले बघा. मूर्ती बघा महाराजांची कीर्ती दे बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चला आता इकडनं आपण कुठे झालोय? कोरामॉल मध्ये मूर्ती बसते का? कोरामॉल मध्ये किल्ला बनवतात. एकदम भारी किल्ला असतो तो. पण काय करणार, आमच्यापेक्षा भारी किल्ला तर बनवण्यासाठी. तेव्हा इथं पण एक शिवजयंती आहे ठाणा. तिथं 5-5 मिनिटांनी तुम्हाला कधी आले बघायला तर 5-5 मिनिटांनी शिवजयंती. कारण की हे ठाणा आनंदी साहेबांचा ठाणे आहे. चला इथं 5-5 मिनिटांनी आहे तुम्हाला बोलता येते. आणि संध्याकाळी एवढी गर्दी असते ना, कारण की पूर्ण जल्लोष असतो. पण कोल्हापूर सारखा नसतो जल्लोष. कोल्हापूरला गावचा प्रमोशन नका करू. चला कोल्हापूरला खूप एन्जॉयमेंट असते. पुढे चालेल का बघा. मोठी महान कीर्ती लहान. बाबा इथं पण यावं लागेल. तरी बी आणा. सिद्धेश्वर तलावला महाराजांची मूर्ती बघा किती सुंदर आहे आणि मोठी मूर्ती आहे. सिद्धेश्वर तलावची किती मस्त मूर्ती बघा. वा. नगरमध्ये आलेलो बैठीवाडीमध्ये बघा किती सुंदर असं केले.
झोपलो की डायरेक्ट आता सुटलो 7:30 वाजता. आता फ्रेश बीच झालोय, परत कुर्ता घातलाय, आता निघणार आहे. मी बघू पण आलेला आहे घरी. हेनीच मला उठवलं, तोपर्यंत हा बसलेला फ्रेश होऊन. हा कधीच आलेला 7 वाजता. हा उठवलं, मग फ्रेश बीच होऊन आम्ही आता निघालोय. जसं का तुम्हाला सांगितलेलं मी की दुपारी की जे काय असेल तर आम्ही तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओच्या थ्रू सांगू म्हणून. तर आपण निघतोय, तर व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू. आता खूप एन्जॉयमेंट आहे आणि डीजे बीजे फुल वाजणार आहे आणि सगळे नाचणार आहे. चला चालले बघा, मंडळाला वेगळं. अजून पोरं थांबलेत बाहेर खूप. पहिले इथलं जाणार मंडळाच्या इथं. ते खूप साजरी भारी करतात. गाडी काढतो, थांबा तोपर्यंत. स्वामीनी पावली धन्य माया जिजाऊती, माता प्रसवली घडविला इतिहास, सत्व मुंडी प्रगट. तुम्हाला बोललेलो मी संध्याकाळी 5 पाकडे येणार आहे. मग आता 5 पाकडेच पोचलेलो. बघू शकता आता आम्ही पोचलोय सिद्धेश्वर तलावला. आता बघू तुम्हाला काय दाखवेल. महाराजांची सगळ्यात मोठी मूर्ती ठाण्यातील ती तुम्हाला दाखवतो. 1 नंबर ठेवलं आहे शिवजयंती महोत्सव साजरा. खरं आम्हाला तुम्हाला दाखवतो बघा.
आम्ही इथून आता निघालोय सिद्धेश्वर तलावावरनं. एक नंबर महाराजांची मूर्ती होती माहितीये का गाईस. आणि आता आपण चाललोय परत एरियात. ते एरियात गेल्यानंतर आपण दाखवू आपल्या इथं कसं आयोजन केलेलं आहे ते. पण आमचा ब्लॉगचा पहिला वर्ष तर आम्हाला इतका एक्सपिरियन्स नव्हता म्हणून आम्ही आणि आमचा पहिला ब्लॉग पण आहे हा. तर आम्ही या ठिकाणी येऊन बघितलं तर खूप सुंदर वाटला. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी ठाण्यातील 5 प्रकारे विभागातील किंवा सिद्धेश्वर तलाव नक्कीच येऊन इथे पुढच्या वर्षी नक्की या. कारण की आता तुम्ही बघा ब्लॉगमध्ये बघालच मस्त एक नंबर. चला भेटू एरियामध्ये. मित्रांनो आम्ही आत्ता आलेलो आहे सर्व जागेला फिरून. तर आम्ही या ब्लॉगचा एंड करत आहोत आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि लाईक शेअर आणि कमेंट आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच. तर बाय गाईज. आज खूप जास्त थकलेलो आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग पासून. अजून एक जण मेंबर वाढणार आहे आपल्या. आज येणार आहे आज तो पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही त्याला नक्कीच दाखवू तुम्हाला. येस.